नमस्कार दोस्तानो, बघा काल इतका 4 वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला आणि त्या पावसामुळे काय झालं बघा, माझं सगळं जुंधळं होतं ते सगळं झोपलं बघा. हवाय कसं पडलंय बघा, कारण का वाराच लय होता, भयानक वारा आणि पाऊस रानात पाणीच पाणी झालं बघा. आतापर्यंत बघा ही 3 ओपं संपली आहेत बघा, आतापर्यंत 3 ओपं घातली आहेत. तुम्हाला सांगतो अजून दिवस लय मोठा इथं. घरापुढची कडवाळाची वैरण जी होती का पहिलं आपलं ज्वारी काढलेली 1000-1500 कडबा ती सगळा संपलेला आहे आणि आता एवढीच वैरण शिल्लक आहे बघा. आता ही वैरण तर किती दिवस पुरणार बघा, एवढी वैरण राहिली. आणि तुम्हाला माहित आहे आपली जनावरं किती, 7-8 म्हसर, 10-15 शेरड, पण 10-12 बोकडं, म्हणजे एवढा खांडवा आपला आहे लय. आणि आज बघा नुसतं वारं सुटले, हवं कसं सुंदर पळते बघा, नुसतं वारं सुटलंय. आकाशात काळे कुठ ढग आहेत पण वारा सुटलाय. तुम्हाला माहितच आहे तकडं वारा सुटला की इकडं काय सुद्धा पाऊस येत नाही, नुसतं 4 ठेम कुठं राहिलं तर. म्हणून मुंबईला, पुण्याला, कोकणात पाऊस चालू व्हायच्या अगोदर हिथं आपल्याला पाऊस जास्त पडला पाहिजे, कारण का हा दुष्काळी पट्टा आहे. एकदा पाऊस कमी पडला की संपलंच बघा. म्हणून आता सुरुवात जी झाली आहे का, ही सुरुवात तर चांगली झाली, ह्याच्यात ते मात्र सुद्धा शंका नाही. का तर मान्सून पूर्वचा पाऊस चांगला पडल्यामुळं आता तुम्हाला सांगतो हो का, तुम्हाला दाखवतो बघा. हो का बारीक बारीक गावात इरड सगळं बाहेर पडले. आणि आता काय नुसतं हीच करायचं आहे, पाळ्या घालायच्या, तर नांगरली राहणार तीच पाळ्या घालायचा. आणि अजून एक पाऊस मोठा पडला की मृग नक्षत्र लागलं की मग बाजरी पेरायची. तुम्हाला सांगतो काही ठिकाणी थोडीफार मका पेरायची आपल्या मसरामपुरती, नाहीतर बाकीची मग बाजरी करायची. कारण एवढी बाजरी केली आणि पुन्हा एकदा जरी विसिकपुती बाजरी झाली तर तुम्हाला सांगतो पुन्हा वर्षभर काय टेन्शन नाही, 1-2 वर्ष आपल्याला बाजरीच कमी पडत नाही. त्यामुळं 1-2 तुकडी तर हमखास आम्ही बाजरी करणार, 2 तुकडी मका करणार. आणि वरच्या शेतात तर मग काय तूर आणि मटकी करायची. पाऊस पडला भरपूर की तूर 1 नंबर येते, कारण का पुन्हा शेरड करड आपल्याला सुद्धा तुरी शेंगा खायला गावती. पण ह्या वर्षी देशी तूर पेरणार आहे. तर तुम्ही सांगा दोस्तानो, देशी तूर पेरलेली चांगली का संकरित तूर पेरावं, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दोस्तानो आपला मोबाईल 2 दिवस झालं डिस्प्ले गेलाय आणि डिस्प्ले गेल्यामुळं तुम्हाला सांगतो आपल्या मोबाईलचं नुकसान झालेलं आहे. म्हणून मी काल तुम्हाला सांगतो 2 दिवस झाले माझे व्हिडिओ का आले नाहीत, तर माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला. डिस्प्ले गेला म्हणजे कसं, असाच अंकितानं फोन हातात घेतला होता आणि तुम्हाला सांगतो असं बघत बघतच फोन बंद झाला. मला काय वाटलं स्विच ऑफच झाला का, पुन्हा बघतोय तर काय दिसेना, पूर्णपणे डिस्प्ले गेला माझा मोबाईल. इतका अवघड काम झाले बघा. दोस्तानो तुमच्या भागात पाऊस पडला का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्यात पाऊस पडला आणि आज सोसायटीचा वारा सुटलाय, ढगार नुसतं मोकळच पळते. मग तुमच्याकडे पाऊस पडला का, हे आमच्या घराच्या समोरचा, घराच्या पाठीमागचा परिसर आहे बघा. हे आपला बोर आहे बघा इथं. आणि हो का हे आपलं घर लांबून कसं दिसते तुम्हाला, बघा ही कली बाजूची भीत कशी दिसते, एकदम भारी दिसते. आणि घराच्या भोवतणी हिरवं कडवाळ असल्यामुळं ही एकदम भारी दिसते. काय सांगायचं असताना काल माझी इतकी घाबरगुंडी झाली की घराला खिडक्या दरवाजे अजून बसवले नाहीत आणि पत्र तर वाजायचं. मी म्हटलं तर वाऱ्यानं उडून जाते का, पण नाही, वाऱ्यानं काय उडून गेलं नाही बघा, 1 नंबरच आहे. पण आपली आंब्याची झाडं आहे ती का, ही थोडी जरा वाकडी झाली तेव्हा. ही आंब्याचं झाड आहे, नारळाची झाडं,
दोस्तांनो काही नारळ झाड तरी एक नंबर आलं बघा. कशी द्या बेजाड्याचा नाद करायचं नाही. बेजाड्याचा झाड असेल तर सगळं आहे. आणि तुम्हाला सांगतो 2 दिवस ह्या आठवड्यात सारखा पाऊस पडल्यामुळं बघा झाडाला नवीन पालवी फुटली बघा. बघा झाड वाढायला लागली. कसं आहे आगाराचे आगार फुटले म्हणजे झाड बघा लागून निघायला लागली. एक नंबर बघा. प्रत्येक झाडाला पालवी फुटले बघा. एक नंबर. आता ही एवढी झाडं निम्मी खुरापलीत बघा. तुम्हाला दाखवतो ही निम्मी खुरापली. आता ही निम्मी एक 4-5 झाडं राहिली ती ही आता खुरपून घ्यायची ती. कारण का झाडं मित्रांनो 2 वर्षात झाडं कशी आणतोय नुसतं बघतच बसा. याला नुसतं झाडं लावली नाही ती झाडं जगवली सुद्धा. ह्याला वेळच्या वेळी खुरापणी सगळं करून तुम्हाला सांगतो खात घालून आणि पाणी ह्या वर्षी उन्हाळ्यात त्यांना पाण्याला जपलंय. उन्हाळ्यात जपलंय म्हणून तर आज झाडं आली ती. 2 तुकडी मित्रांनो अजून नांगराची राहिली ती. ही 2 तुकडी एवढी नांगरली की आपलं कामच झालं बघा. तर दोस्तांनो आपल्या घराचा परिसर ही आपली शेती आणि झाडं विशेष करून कशी दिसते ती हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा.